नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जिंतूर तालुक्यातील काही ग्रामीण भागातील शेतकरी सरकारकडून नाराज असल्यामुळे आम्ही पोळा सण हा साजरा करणार नाहीत. आम्हालाच खायला पोळी नाही, बैलाला कुठून द्यायची? पाहूया आपण त्यांची खास मुलाखत. तसेच गंगाखेड तालुक्यातील रावराजुरा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 22 ऑगस्ट रोजी बैलपोळा मान सन्मानाने साजरा करण्यात आला. जिंतूर तालुक्यामधील वाघी या ठिकाणी पण आनंदाने पोळा साजरा करण्यात आला. सोनपेठ तालुक्यातील तहसील कार्यालयावर बैलजोडी घेऊन शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन केले व तहसीलदाराला निवेदन दिले. शेतकरीला वेळेवर साथ देणारा बैल आज त्यांची कामाची पोळ्याच्या दिवशी सुट्टी असते. त्या बैलाला पोळ्याला मान सन्मान त्याला दिला जातो. मोठ्या थाटाने साज करून पूजा आरती व त्या बैलाचे लग्न लावून त्याला सन्मान देताना आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावचे बरेचसे दृश्य आपण पाहणार आहोत. आमची बातमी सबस्क्राईब, लाईक व कमेंट शेअर करा.
शेतकऱ्याला खायलाच नाही तर बैलाला गोड दिवस आणायचा कुठून? समजा पाणी झालं रानानं, काय करायचं? याचा उपयोग सरकारनं ताबडतोब शेतकऱ्याचा काढावा. आम्ही जिंतूर तालुक्यातील गोंधळा या गावातील शेतकरी आहेत. आम्ही सततधार या अतिवृष्टी झाल्यामुळं ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळं आमच्या पिकाचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही जिंतूर तालुक्यातील गोंधळा या गावातील शेतकऱ्यांनी असं ठरवलंय की या वर्षीचा पोळा आम्ही साजरा करणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं आम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना की योग्य वेळ आणखी कर्जमुक्तीची आली नाही. पिकाचं ज्यावेळेस नुकसान होईल किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती ज्यावेळेस तयार होईल तेव्हा आम्ही कर्जमुक्ती करू. तर आज देवेंद्र फडणवीसला आमचं सांगणं हे आहे की आता कर्जमुक्ती करण्याची खरी वेळ आलेली आहे, कारण शेतकऱ्याच्या पिकाचं या पावसानं 100% नुकसान केलंय. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बिघडली, म्हणून आता हे कर्जमुक्ती करण्याची ही निश्चित वेळ आलेली आहे असं आमचं सरकारकडे म्हणणं आहे.